हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आमचा प्लॅन आहे की आम्ही बाहेर जाणार, म्हणजे आमचा डे, व्हॉट वी डू इन अ डे, डे इन आवर लाईफ, असा आम्ही ब्लॉग शूट करायचं ट्राय करतोय. जे काय आम्ही करणार असेल ते तुम्हाला दाखवतच राहू. बेसिक तर आमचा हा प्लॅन आहे की आम्ही आमचे काही डॉक्युमेंट्स, म्हणजे पेंडिंग वर्क आहे डॉक्युमेंट्स रिलेटेड, ते कम्प्लीट करणार आहे. आणि जमलं तर आज आम्ही आमची बाईक सर्व्हिसिंगला देणार आहे. आणि बाकी असं काय सच प्लॅन नाही आहे, पण बघूयात. जे पण काय होत राहील आम्ही तुम्हाला दाखवतच राहू. सो स्टे ट्यून्ड. खूप पाहिजे हे. अरे हे कर ना. गाईज, गेट रेडी विथ अस. आत्ताच काय काय टोनर झालं, मॉइश्चरायझर झालं, अजून म्हणजे काय काय लेअर लावणार चेहऱ्यावर. आता लास्ट सनस्क्रीन बघायला. अजून सनस्क्रीन. ठीक आहे. अजून नाही तर काय असं. असं नीट नीट. हा इथं पण खाली बघ. आता मी पण गोरा होणार, मी पण छान दिसणार. गाईज, गेट रेडी विथ अस. जरा जास्तच गोरं झालं नाही का? नाही काय झालं, अजिबात होत नाही. ओके. जास्त व्यवस्थित हे करायला पाहिजे होतं. कोणाला दाखवतोय नक्की? हा, आपल्या फ्रेंड्स ना. ओके ओके. डन. आणि काय आहे? बिग पाप लावायचं. ओके तुझा बघतो त्या. ओके. पोच तू व्यवस्थित पोचला. गाईज, मी आणि म्हणजे हाताला सनस्क्रीन. चेहऱ्यानंतर आणि हाताला पण सनस्क्रीन लावायला सांगते. हाताला पण लावायचं आहे. हो चालत नाही. ओके गाईज, तर आता तयार झालेलो आहे मी. सनस्क्रीन झालं, लोशन झालं, सगळं 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 झालं. तर आता आम्ही काही काम आहेत, थोडीफार डॉक्युमेंट वर्क आहेत, तर त्यासाठी आम्ही बाहेर निघत आहे. तर आम्ही तुम्हाला अपडेट देऊच की आज काय काय कामं करायची आहेत आपल्याला. ओके, डॉक्युमेंट वर्कसाठी आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागणार आहे. काय काय पॅन कार्ड. आधार कार्ड, पॅन कार्ड. ठीक आहे. ओके गाईज, हे बघा गाडीची हालत काय झाली आहे. आम्हाला लवकरात लवकर याची सर्व्हिसिंग करून घ्यायला पाहिजे. बघू आज आम्ही ट्राय करू की हे पण सर्व्हिसिंगला जायची, पण माहित नाही होणार की नाही. आज आम्ही हाय एव्हरीवन. खूप वेळानंतर परत शूट करते. आम्ही एक पण आमचं काम झालेलं नाहीये असं. खूप काय काय प्लॅन केलेले, पण त्यातलं एकही काम झालेलं नाही आहे. बट आता कंटाळून मी एका ठिकाणी थांबलो थोडी कॉफी घेण्यासाठी. एवढी एनर्जी डाऊन फील होत आहे की एक्झॉस्टेड, फुल एक्झॉस्टेड. आम्ही बाहेर 10:30च्या आसपास पडलेलो. आता ऑलमोस्ट 5:30 वाजलेत. आमचं एकही काम झालेलं नाहीये. आम्ही शॉपिंगला सुद्धा आलेलो, पण शॉपिंग पण नाही झालंय. शॉपिंगला ऍक्च्युली गेलेलो, तिथे आज ऑफर चालू आहे हे आम्हाला कळालं. आणि म्हटलं ठीक आहे, शॉपिंग करता येईल, पण आम्ही बिलिंगची लाईन, ओ माय गॉड, कारण वेस्ट साईड बाहेर पण आलेली. वेस्ट साईडला खूप ऑफर्स चालू होते. विचार केला की चला घेऊयात. आम्हाला नव्हतं माहिती की सेल चालू आहे, पण आम्ही आल्यानंतर आम्हाला कळालं की चला सेल चालू आहे तर बघूयात. भरपूर काही होतं, पण बिलिंगची लाईन इतकी मोठी होती आणि आमच्याकडे जरा पण पेशन्स नव्हते. तर विचार केला की जाऊ दे, कॅन्सल करूया, परत कधीतरी बघू. घेता येईल यार, एवढं पेशन्स नाहीत की त्या लाईन साठी तासभर थांबावं बिलिंग साठी. मग आम्ही थोडा ब्रेक घेतलाय. बघू आता, थोडस स्नॅक्स खाईन, कॉफी पिणार आणि मग परत घरी जाणार. बघूयात काय होतंय. बाकी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना गाडी सर्व्हिसिंगला देणार, ते सुद्धा झालं नाही, कारण का आम्हाला कामच होत नव्हतं, लेट झाला. आता जर आपली दिली असती तर
मी आली पण नसते लवकर. तर मी प्लॅन करते की उद्या सकाळी देऊ. संडे आहे ना, आज संडेला मिळतील शोरूम ओपन. संडेला चालू असतात. मग चालेल. चल ठीक आहे, आपण आहे ना तुझं फिरून घे. असं नाही का? तुला strong आहे? नाही श्रावण. नको. माझा आहे तो. तुला आहे ऑलरेडी. पण मला हे डिस्टर्ब नाही करायचं आहे. ऑलरेडी डिस्टर्ब झालंय. मी जे खाऊ पहिले भेटते. काही पण नाही. Cheers. कॉफी नाही घेतली. कॉफी नाही घेतली ना. गाईज मी स्टारबक्स मध्ये आज स्पाइस क्लासिक हॉट कॉफी ऑर्डर केलेली आणि जसं मसाला टी आपण कायम प्रेफर करतो तसे मसाला कॉफी खूप छान आहे. खूप मला आवडलं. माझ्यासारख्यांना नाही आवडणार. पियाला बिर्याणी वाला मसाला टेस्ट यायला लागला याच्यातून. टेस्ट नाही, स्मेल. स्मेल येते. स्मेल सेम मसाला बिर्याणीचा आहे ना. मी घेतलं त्याचं स्मेल टेस्ट करू शकतो. छान आहे. पण गार झालं. मला भीती वाटते की गरम असलं तर. हे टिकटॉक एवढं कसं नाही. थोडं ड्राय आहे. अभी भूख लगी है और कुछ नहीं चलेगा. भूक लागल्यानंतर काही खायला द्या माणसाला. अटॅकच करतो त्यावर. ऍक्च्युली ह्याचं फिलिंग छान आहे, पण हा ब्रेड खूप ड्राय झाला. गाईज आम्ही आज बाईकवरून आमची कामं करण्यासाठी बाहेर पडलेलो. तर जेव्हा जेव्हा आम्ही काम ऑफिसमध्ये आमचं सुरू होतं, ज्या ठिकाणी आम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जात होतो काम करण्यासाठी डॉक्युमेंट वर्कसाठी, त्यावेळेस पाऊस बंद असायचा आणि बरोबर ज्यावेळेस आम्ही ऑफिसमधून बाहेर पडायचो त्यावेळेस पाऊस सुरू व्हायचा आणि आम्हाला रेनकोट घालायची वेळ यायची. आणि रेनकोट घातल्यानंतर थोड्या वेळात पाऊस थांबायचा, जेणेकरून आम्हाला आत गरम व्हायचं नाही. आज कामापेक्षा जास्त ना फ्रस्ट्रेशन झालंय. काम तर काही झालेलंच नाही आहे, त्यामुळे आम्ही खूप फ्रस्ट्रेटेड आहोत. पण आता छान वाटते हा, छान वाटते. कॉफी पिल्यामुळे. येस. आणि ही खरंच कॉफी नाहीये, मसाला कॉफी आहे. मसाला पाणी. मला आजकाल कॉफीचं ऍडिक्शन झालंय यार. कॉफी नाही पिलं तर असं फ्रेशच नाही वाटत आहे. ऍडिक्शन झालंय. व्यसन लागलंय एखाद्या गोष्टीचं आता मला. आधी मला फक्त व्यसन माझ्या बायकोचं होतं, आता त्याच्या सोबत कॉफीचं पण आहे. असं नाही की बायकोचं व्यसन सोडलंय. सोटू पण देणार नाहीत लोक मला. तू काय ऑर्डर केलेलं? मी विसरले. मी फ्रॅपेचिनो केलेलं, पण कॅपुचिनो चॉकलेट. डबल चॉकलेट. डबल चॉको चिप. हो कसं कडवट नाही आहे ना. आमच्या बायकोला तर सगळं कडवट चॉकलेट गोष्टीच आवडतात. कडवट कॉफी नाही आवडत, पण कॉफी चांगली असते सेहतसाठी. डार्क चॉकलेट छान आहे. नाही पितो. आईस टी नको. आईस टी नाही, हॉट टी. हॉट मसाला कॉफी. खरं सांग, आवडले? आता त्या समोर हे गोड छान वाटायला लागले. म्हणून माझ्यासारखं ऑर्डर करायचं बाकी पण नाही. माझं छान. थोडं खा. तुझं आहे असं समज, मला नाही का तुला. बस एक मिनिट. चलो गाईस, ॲज युजल बायकोला एखादी डिश संपत नसेल तर ते काम नवऱ्याचं असतं संपवायचं. जे जबाबदारी माझी आहे.
हे खरंच छान असू शकलं असतं, फक्त थोडं ब्रेड हे आहे ना फ्रेश नाहीये, त्यामुळं मला नाही. या तुला जो वेस्टर्न मधला ड्रेस आवडलेला तो आपण ऑनलाईन ऑर्डर करूया, बेटर होईल. तो ज्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन जास्त वेळ भेटेल वाट काय? नाही बघावं लागेल. ऑनलाईन भेटेल काय ते? भेटेल आय गेस. तिथं सेम ऑफर असेल सेलचे प्राइस? पण नसू दे, पण तो ड्रेस मला जास्त छान वाटलेला. कोणता? ती बसलेली मॅनिक्युअर वाला का? डेनिम वाला लाईट ब्लू. मला लाईट ब्लू पण आवडला, तो दुसरा स्काय ब्लू. पण ठीक आहे, तो पण चालेल मला. माझ्याकडे डेनिम असतं बोट दिलं की हात ओढायचं, तर तो डेनिम वाला पण पाहिजे आणि तो कॉटन वाला पण पाहिजे. सगळ्याच मुलींना तसं पाहिजे असतं, फक्त मी नाही आहे तशी. जितना भी मिले, जितने भी कपडे खरीदे, कमी आहे. हे ते जेन्युअन प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा. मुलांचं असं बरं नाही असतं आहे यार या बाबतीत. एक टी शर्ट एक जीन्स बस, महिन्यात 2 महिन्याची काम झाली त्यांची, सॉर्टेड असतात. मग परत तू विचार मला की कुठे जाताना माझ्याकडे, अरे मी प्रिया काय घालू, अरे माझ्याकडे हे नाही, अरे माझ्याकडे ते नाही. मग मी तुला पण सगळ्यांसमोर असं सांगते की तुझं पण असं होतंय. ठीक आहे ठीक आहे, मला पण घ्यायचे आहेत कपडे. मी तर बोललेली तुलाच पहिले घेऊन ये. चल तुझा बर्थडे येतोय, माझ्याकडून घे तुझ्यासाठी. थँक्स. यार मला तो स्नेचवाला ड्रेस खरंच खूप आवडलाय तुझ्याकडे. माहित नाही मी मागू की नाही, बघेल तो परत आता. आणि मी सेव्ह पण नाही केला, मी आता शोधून कुठं काढू तो. मला सांग, शोधतो. मी चांगल्या गोष्टी ह्याच्यासाठी शोधूया. स्नेचचा टी शर्ट बघितला होता, इतका मस्त होता. माहित नाही मी सेव्ह केला की नाही केला, आता तुम्हाला मिळेल की नाही माहित, मला काहीच माहित नाहीये. आणि आम्ही स्टोअरला बघायचं ठरवलंय, पण मला नाही वाटत की तो भेटेल तसा. असा इट्स ओके, मी शोधेन. व्हाईट आणि ग्रीन होता. मला चांगल्या गोष्टी पटकन सापडतात. थँक्यू. चांगल्या गोष्टींबाबतीत सांगतो मी, तुझ्या बाबतीत नाही. घेतो पण जरा चांगलं होते. मला माहितीये तुझं जरा गंडलेलं होतं. यू अग्री ऑर नॉट? मला छान आहे. मागू नको जा मला. या तू चॉको चिप सगळं इकडेच हे झालं. डबल चॉकोल. मी ना लास्ट टाइम जेव्हा घेतलेलं ना तेव्हा कोणतं घेतलेलं माहितीये, मला वाटतंय फ्रॅपेचिनो मधलंच काहीतरी होतं माझं. आय गेस तू लास्ट टाइम जावा चॉको चिप घेतलेलं, ते पण छान होतं, पण त्यापेक्षा हे जास्त छान आहे. सपोज चालेल मला. यार मी आहे ना एक मिस्टेक केली, मला खूप सेन्सिटिव्हिटी आहे आणि मी कळी येते नाही. तरी पण त्या स्पाइस कोणती होती, स्पाइस हॉट कॉफीपेक्षा जर चांगलं. नको मला पण आता, नको मला. हा गार आहे, मला थंड गोष्टी नाही करत, गरम हे ना नको मला. एवढं नाही जाणार मी. ते संपलंय तुझं? आहे अजून. पहिले हे घे ग्लासला तुझं. नाही मग ते पिका लागते, मग ते पहिले पिया. बाकी ते गोड आहे ना बरं आणि शुगर फ्री. चल मग तू कॉफी पिल्यावरती मी जरा फिरू शकतो असं बोललेलं असतं. आपण शॉपिंग करूया. ठीक आहे, मला बसायला जागा दे फक्त कुठेतरी. तू सगळं सिलेक्ट कर, मग मी काय तुमच्या वेळेस इथं थांबेल. फायनल सिलेक्शन माझंच असेल ॲक्टिंग, ठीक आहे. पण मला नाही वाटत की मला बसायला देईल. तिच्या आजूबाजूला 1 मिनिट जरी मी नाही दिसलो तरी तिला कडक होईल ते. मी स्वतः सगळं करू शकते. हा, ती मला काही करायला होणार नाही, पण मी तिच्या आजूबाजूला पाहिजे, हे मात्र फॉर शुअर. कधी गेले ना असं? नाही नाही नाही, कधी नाही केलं तिने. असं नाही की वेस्ट साईडलाच ऑफर्स आहेत, बऱ्याच जागी ऑफर्स आहेत. आम्ही आता बन टोस्टच्या इथं पण बघितलं, खूप गर्दी आहे तिकडं.
फुल क्राऊडी एरिया यार. हा. आणि आमच्यात बिलकुल पेशन्स नाहीये की ते एवढं ट्रायल करायचे. यार ही ते गर्दी. बिलिंग लाईन बघूनच मला भीती वाटते यार, एवढं आणि थांबायचं कोण एवढा वेळ. बिल्डिंग लाईन पण राहू दे, मग 5-5 सगळ्यांचे ड्रेस असणार तर ते चेंज करणार कधी. एक एक जणांचे इतके ना इतका टाइम लागतो एकेकांना की बस कंटाळ कोण येतोय. कोण माझ्यासारखे पण असतात की एक ड्रेस घालायचा, बाहेर यायचं, आपल्या पार्टनरला दाखवायचं, अप्रुव्हल घ्यायचं. अरे मी नाही दाखवत तुला. माझ्यासारखं. माझ्यासारखं सगळेच जण ठीक आहे. दाखवतात असं. अच्छा ठीक आहे, सगळेच असतात. ते छत्र्या बघ कशाला लावल्यात त्यांनी. छत्र्यांवरती पण ऑफरच लावलेत सगळीकडे. काय यार, ऑफरचं सगळीकडे मौसम आलेला आहे. सगळे 60% ऑफ, 50% ऑफ, आणि आम्ही का 20% ऑफ. नाही असे टाइम मध्ये येत कधी. आम्ही कोइन्सिडेंटली आलो म्हणून आम्हाला माहिती झालं, नाही तर आम्ही नाही येत ह्या. आणि मोस्टली आम्ही ऑनलाईन शॉपिंग करतोय त्यामुळे आम्हाला नाही माहिती ऑफर्स पण असतात की नाही, कधी असतात, काय असतात ते पण नाही माहिती आम्हाला. चलो. आम्हाला बघायचा खूप कंटाळा आहे हे सगळं ट्राय करून वगैरे. आम्ही एका दुसऱ्या गोष्टी घरी मागवून सोडून देतो. सर्वात काय करायचं. आळशी आहे का आपण? खूप आळशी आहे आपण. काय हा मुलगा मला बोलला होता की यार आता काय बघत नको बसू, चल निघूयात म्हणून, सेल वगैरे सोड. आणि हा मुलगा आता काय करतोय मी तुम्हाला दाखवते. त्याच्यावर पण 50% ऑफ आहे. 50% आहे. तो वाला जास्त छान वाटतो. हा ना. हा. खरंच चांगला वाटला मला. माहित नाही त्याचं क्वालिटी काय असेल, कशी आहे. कोणत्या कंपनीचं आहे? कॅम्पस. बाय कॅम्पस. बेस्ट आहे. बघायचं का हे मग? तसं पण तुला घ्यायचे आहेत ना, बघू शकतोस तू. तर काहीच अशा प्रकारे आमचा हा दिवस संपत आलेला आहे. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि खूप कंटाळा आलाय. एवढं ट्रॅफिकमध्ये आज ट्रॅव्हलिंग झाले. टू व्हीलर असून पण एवढं ट्रॅफिकमध्ये त्रास झालाय. 4 व्हीलर असते तर बापरे. तर आता मी विचार करतोय की छानशी वेब सिरीज लावावी. आणि रिसेंटली मी बघितलं Amazon प्राईमवरती एक आदर्श बालविद्यालय म्हणून एक सिरीज आली. तर मी प्लॅन करतोय की ती सिरीज सुरू करावी. रील्स खूप वेळा बघितले त्याबद्दल. तर छान वाटले. तर थोडं एक्साइटमेंट आहे की त्यामध्ये काय असेल, कसं असेल, बघूयात. तर चलो, गुड नाईट.